हाय, मी मीनल देशपांडे, ओनर टेस्ट फॉर लाईफ. आपण आपल्या बाजूला छोटी दुकानं बघत असतो, आपण सुपर मार्केट बघत असतो. आपण एक गोष्ट नेहमी ऑब्झर्व करतो की त्या दुकानात असलेला मॅनेजर, त्या दुकानाचा ओनर आणि त्या दुकानात असलेला काउंटरवरची व्यक्ती हे पुरुषच असतात. अशा या मेल डॉमिनेटिंग रिटेल सेक्टरमध्ये अपवाद आहे कांदिवलीच्या टेस्टी ट्रेड, ज्याच्या ओनर आहेत सुनेत्रा आंबेकर. आपल्याला त्यांना भेटायला नक्कीच आवडेल. ह्या आमच्या उत्साही आणि आनंदी सुनेत्रा आंबेकर मॅडम. नमस्कार. नमस्कार. तुमच्या 28 वर्षाच्या प्रवासाबद्दल ऐकायला नक्कीच आवडेल आम्हाला. 28 वर्ष असं झालं की पूर्ण प्रवासच माझ्या डोळ्यासमोरून असा आता गेला. मी मूळची गिरगावकर आहे. अच्छा. माझं जागा चेंज करून मी नवीन जागेत शिफ्ट झाले. तिथे रेंटही माझं खूप आहे. पण देशपांडे टेस्ट फॉर लाईफ ह्या प्रोडक्ट्समुळे मला ही मोठी झेप घेता आली. दुकान घेतल्यावर काय काय अडचणी आल्या किंवा काय होतं? जेव्हा मी लायब्ररी स्टार्ट केली तेव्हा कसं असतं की काहीच त्याला काही लायसन्स वगैरे किंवा घ्यायची गरज लागली नाही. कारण एक पुस्तकांचं होतं, त्यामुळे कोणाचं काही नुकसान होणार नव्हतं किंवा काही नाही. पण जेव्हा मी माझं शॉप तिकडनं इकडे शिफ्ट केलं आणि जेव्हा हे मोठं शॉप घेतलं तेव्हा फूड आयटम्स आले. मग आता फूड आयटम्स आल्यानंतर रिस्ट्रिक्शन्स आल्या. मग तेव्हा मला काहीच कल्पना होती, हां आपण एक शॉप घ्यायचं आणि चालू करायचं, बस हे एवढंच माझ्या डोक्यात होतं. पण जेव्हा मी चालू केल्यानंतर काही आपले अधिकारी आले, अरे काय तुम्ही, तुमचं लायसन नाही आहे, तुम्हाला हे फूड लायसन नाही आहे, तुमचं GST नाही आहे. अरे बापरे, म्हटलं हे मला काहीच माहिती नव्हतं. मग मला खूप प्रॉब्लेम झाले की त्यांनी मला सगळं सांगितलं, तुम्हाला नाही चालू करता येणार, आम्ही बंद करणार. आता ही एवढी मोठी अडचण आणि मी एवढा सगळा माझा पसारा केलेला, सेटअप झालेला सगळा, आता मी बंद नाही करू शकत हे. मग त्याच्यासाठी मला ह्या ऑफिसमध्ये जावं लागतं आहे, त्या ऑफिसमध्ये जावं लागतं आहे, असे सगळे ते लायसन्स मला रेडी करून घ्यावे लागले. कारण त्याच्याशिवाय मी पुढेच जाऊ शकत नव्हते. आणि हे मला काहीच माहिती नसल्यामुळे हा मोठा प्रश्न होता की हे मी आता कसं पुढे घेऊन जाऊ. तुमचा प्रवास बघितला, 28 वर्ष तुम्हाला अडचणी आल्या, नंतर तुम्हाला चांगले अनुभवही आले. आता समजा एखादी मुलगी तुमच्याकडे आली आणि म्हणाली की मला बिझनेस सुरू करायचा आहे, तर तुम्ही काय सल्ला द्याल? आत्मविश्वास आणि जिद्द की मला हे करायचं आहे. कुठल्याही गोष्टीला नाही न म्हणता मला हे शक्य होईल आणि मी करणारच आहे. जास्तीत जास्त क्वालिटी वाईज प्रोडक्ट की तुम्हाला देताना जो तुम्ही कुठलंही तुमचं प्रोडक्ट करा, ते देताना तुमचं त्या क्वालिटी जर का नसेल तर त्या प्रोडक्टला कोणीच तुम्हाला डिमांड करणार नाही. आणि तुमची मेहनत हे एक तुमचं शेवटचं आहे की तिथे तुम्हाला तुमची जितकी तुम्हाला मेहनत घेता येईल तेवढी घ्यायचा प्रयत्न करा. आणि तुमचं ग्राहकाशी असलेलं नातं, जितके तुम्ही रिलेशन तुमचे डेव्हलप कराल ग्राहकांच्या बरोबर, तोच तुमचा शेवटी त्राता असतो आणि तोच तुम्हाला पुढे तारून नेतो. आंबेकर मॅडमना भेटून आल्यावर मला त्यांची एक गोष्ट खूप आवडली. जिद्द, चिकाटी आणि मेहनत असेल तर मेल डॉमिनेटेड सेक्टरमध्ये महिला सक्सेसफुली पुढे जाऊ शकतात.